मित्रांनो, तुम्ही जर नवीनच स्टॉक मार्केट चालू केलं असेल किंवा ट्रेडिंग आताच तुम्ही करायला लागला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। किंवा तुम्ही जर विचार करत असाल तर बेस्टच, मग तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण याच्यामध्ये मी एकदम बेसिक गोष्ट सांगणार आहे। जसं की मला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते। आता जर नवीन ट्रेडर येत असेल मार्केटमध्ये तर काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा त्याला प्रश्न पडतो की अरे ट्रेडिंग म्हणजे नेमकं कसं करायचं, कुठं करायचं, काय म्हणजे कोणतं ॲप वापरायचं किंवा कोणती वेबसाईट वापरायची ते काहीच माहीत नसतं। तर एकदम बेसिकपासून मी तुम्हाला या गोष्टी हळूहळू आपण डीपमध्ये जाऊयात नंतर, पण सुरुवात फक्त बेसिकपासून मी करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला हे सांगतो की ट्रेडिंग जे आहे त्यासाठी कोणकोणते ॲप वापरायचे आहेत ट्रेडिंगसाठी, कारण काय ना आजकाल मार्केटमध्ये खूप सारे ॲप आहेत जे फ्रॉड देखील असू शकतात आणि काही चांगले देखील आहेत। म्हणजे कमी रेटिंगवाले पण आहेत, पण चांगले पण आहेत, असे पण आहे की चांगले देखील आहेत, असं नाही की सगळेच फ्रॉड आहेत किंवा काही काही ठिकाणी होतं जरा प्रॉब्लेम। पण सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की जे टॉप 3 ॲप आहेत, म्हणजे रेटिंगच्या हिशोबानं असेल किंवा डाउनलोडच्या हिशोबानं असेल, जे टॉप 3 ॲप आहेत तेच मी सांगणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही किंवा काही नाही आहे, जे मी यूज केलेत स्वतः असे ॲप सांगणार आहे आणि तुम्हाला वापरायला देखील इझी जातील। आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण क्रायटेरिया असा ठेवणार आहे की सगळ्यात इझी ॲप कोणतं आहे ते सगळ्यात पहिला क्रायटेरिया असेल। त्याच्यानंतर चार्जेस कोणते ॲप कमी घेत आहे किंवा घेतच नाही आहे ते आपण देखील पाहणार आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पुढे जाऊन नंतर म्युच्युअल फंडमध्ये देखील इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यामध्ये म्युच्युअल फंडचं आहे का ऑप्शन, म्हणजे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकाल म्युच्युअल फंडमध्ये। तर या 3 गोष्टी असणार आहेत ज्या आपण त्याच्यावर फोकस करणार आहे, कारण या 3 गोष्टी तर कंपल्सरी असतातच, प्रत्येक ट्रेडरला या गोष्टी 3 महत्त्वाच्या असतात। तर मित्रांनो, त्या आपण पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जे पण नवीन ट्रेडर आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या पण काही कन्फ्युजन असतील ते क्लिअर होतील। पहिल्यांदा तर हे सांगतो की 3 ॲप कोणते आहेत। पहिल्यांदा झिरोदा आहे, जे की काईट ॲप आहे झिरोदाचं, ते एक असेल। त्याच्यानंतर एंजल वन आणि तिसरं जे ॲप आहे ते आहे ग्रो। कारण हे 3 जे ॲप आहेत त्यांना टॉप 3 मध्ये आलेले आहेत ते तिन्ही ॲप, कारण यांचे डाउनलोड्स देखील खूप जास्त आहेत आणि त्यांची जी रेटिंग आहे ते देखील खूप चांगली आहे। त्याच्यामुळे हे जे 3 ॲप आहेत ते मी घेतलेले आहेत। तर जर चार्जेसच्या हिशोबाने पाहायला गेलं तर तुम्हाला झिरोदामध्ये अकाउंट ओपनिंगसाठी ₹200 द्यावे लागतात। सुरुवातीला तुम्हाला ₹200 पे करावे लागतात आणि दुसरं जे ॲप आहे एंजल वन आणि ग्रो यांना ₹1 द्यायची तुम्हाला गरज नाही आहे। तुम्ही अकाउंट ओपनिंग करताना तुम्हाला काही तिथं वेगळा खर्च करायची गरज पडत नाही। झिरोदामध्ये तुमच्याकडून ₹200 घेतले जातात। जर तुम्हाला पैसे तुमचे जे आहेत ते ₹200 तुम्हाला घालवायचे नसतील तर तुम्ही ग्रो आणि एंजल वन हे 2 ॲप कन्सिडर करू शकता। या 2 ॲपमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून घेतले जात नाहीत। आणि दुसरा जो आपला क्रायटेरिया आहे तो म्हणजे इझी इंटरफेस असला पाहिजे। युजर इंटरफेस जे आहे ते एकदम सोपा असला पाहिजे, म्हणजे नवीन जरी ट्रेडर आतमध्ये गेला तरी त्याला कळलं पाहिजे की नेमकं काय कुठं ऑप्शन कसे आहेत। तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस मी झिरोदा हे ॲप इन्स्टॉल केलं होतं, कारण त्याच्यामध्ये जे त्यांचे इंटरफेस आहे ते खूप इझी आहे। तसं असं नाही की ग्रो आणि एंजल वनचं खूप जास्त हार्ड आहे किंवा कळत नाही, कॉम्प्लिकेटेड आहे, असं अजिबात नाही आहे। ते देखील खूप छान आहे, खूप मस्त आहे। पण जरा एकदम सिंपल जे ठेवलं गेलं आहे ते झिरोदामध्ये एकदम सिंपल ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये दुसरं काही असं ॲड एक्स्ट्रा काही केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे आणि जे बिगिनरला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला झिरोदामध्ये दिसतील। फक्त त्यामध्ये कसं आहे झिरोदामध्ये किंवा काईटमध्ये त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला तिथं स्टॉक मार्केटचं दिसेल, त्यामध्ये म्युच्युअल फंड्स वगैरे नाही आहेत, त्यासाठी वेगळे ॲप आहे कॉइन। जर तुम्हाला फक्त ट्रेडिंग करायचे असेल आणि जर तुम्हाला फक्त स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला तिथं झिरोदा हे ॲप म्हणजे काईट हे ॲप तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला कॉम्प्लिकेटेडनं काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ग्रो आणि एंजल वन हे 2 जे ॲप आहेत ते वापरू शकता। त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, तुम्हाला त्यामध्ये म्युच्युअल फंड देखील मिळेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट देखील मिळेल। म्हणजे जर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड प्लस स्टॉक हे दोन्ही जर एका ॲपमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही एंजल वन आणि ग्रोकडे जाऊ शकता। आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त स्टॉक मार्केटचं पाहिजे असेल आणि ते पण इझी इंटरफेस पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी जाऊ शकता तुमच्या झिरोदाकडे। तर म्हणजे याच्यामध्ये दोन्ही आता आपले जे ऑप्शन आहेत ते कव्हर झालेले आहेत दोन्ही। जसे की तुम्हाला जर म्युच्युअल फंड प्लस तुमचं जे स्टॉक मार्केट आहे ते पाहिजे असेल तर तुम्ही जे काही ग्रो आणि दुसरं जे एंजल वन आहे त्याच्याकडे जाऊ शकता। आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त स्टॉक मार्केटच पाहिजे असेल तर तुम्ही झिरोदाकडे जाऊ शकता। आणि जर तुम्हाला एकदम इझी इंटरफेस पाहिजे असेल तरी देखील तुम्ही झिरोदाकडे जाऊ शकता। आणि जर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण ठीक आहे, तुम्हाला समजून जाईल, असं काही जास्त रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये, सिम्पलच आहे ते पण थोडंसं जरा झिरोदापेक्षा थोडंसं जे त्यांची लेवल आहे थोडी जरा कॉम्प्लिकेटेड आहे। त्यामुळे मी या 2 ॲपला म्हणजे ग्रो आणि एंजल वनला 2 नंबरला ठेवतोय आणि झिरोदाला 1 नंबरला ठेवतोय। जर तुम्हाला इझी इंटरफेस पाहिजे असेल तर तुम्ही झिरोदाकडे जा आणि ग्रो आणि हे दुसरं जे
ॲप आहे एंजल वन हे 2 नंबरला येतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर अकाउंट ओपनिंग फी द्यायची नसेल तर तुम्ही ग्रो आणि एंजल वन या ॲपकडे जाऊ शकता. 1 नंबरला हे ॲप असेल आणि 2 नंबरला झिरोदा असेल, कारण याच्यात तुम्हाला ₹200 अकाउंट ओपनिंग फी द्यावी लागते. आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला म्युच्युअल फंड प्लस स्टॉक्स एकाच ॲपमध्ये पाहिजे असेल तरी देखील तुम्ही ग्रो आणि एंजल वन हे जे ॲप आहे त्याच्याकडे जाऊ शकता, याला कन्सिडर करू शकता. कारण झिरोदामध्ये किंवा काईटमध्ये हे म्युच्युअल फंडचं ऑप्शन आहे, त्यासाठी तुम्हाला वेगळं कॉईनचं जे ॲप आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. तर मित्रांनो, हे सिंपल भाषेमध्ये एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला हे गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण मी स्वतः पहिल्यांदा डायरेक्ट झिरोदा इन्स्टॉल केलं होतं. मला माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये दुसरं ग्रो ॲप आहे आणि त्याच्यानंतर देखील एक एंजल वन ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे म्युच्युअल फंड आहे ते देखील तुम्हाला मिळतं किंवा त्याच्यावर ₹1 चार्जेस घेत नाहीत, हे देखील मला माहीत नव्हतं. पण झिरोदाचं नाव ऐकून होतं त्याच्यामुळे मी झिरोदा इन्स्टॉल केलं आणि माझे ₹200 देखील तिथं गेले. पण आता मी, कारण त्यामध्ये आता खूप दिवसापासून मी काम करतो त्याच्यामुळे सगळं काही मला माहीत झालं आहे. पण तुम्ही याच्यामध्ये फसू नका. तुम्हाला जर ₹200 द्यायचे नसतील तर तुम्ही बाकीचे ॲप इन्स्टॉल करू शकता, ग्रो आणि एंजल वन. आणि जर तुम्हाला इझी इंटरफेस पाहिजे असेल, एकदम सिंपल पाहिजे सगळं, तर तुम्ही झिरोदाकडे जाऊ शकता. प्लस म्युच्युअल फंड पाहिजे असेल तर मग तो ग्रो आणि एंजल वन, म्हणजे 2 जे पॉईंट आहेत ते ग्रो आणि एंजल वनला जातात. त्यामुळे मला असं वाटतंय की फायद्याचं जे काय आहे ते फक्त आणि फक्त ग्रो आणि एंजल वन आहे. याच्याकडे तुम्हाला ₹200 देखील द्यावे लागत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की तुम्ही एंजल वन किंवा तुमचं ग्रो जे ॲप आहे ते इन्स्टॉल केलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जे कोणी नवीन ट्रेडर असतील त्यांच्यासोबत आणि तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण खूप सिंपल आहे हा व्हिडिओ, असं काही जास्त नाही आहे. पण नवीन जो ट्रेडर असतो त्याच्यासाठी ही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते की नेमकं आता मी काय करू, कोणतं ॲप घेऊ आणि काय करू. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.